नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। क्या बात, वाह 75 साल की बहुत बहुत शुभकामनाएं। हमारे संजय वार्ता के मुख्य संपादक शिवनाथ जी राठी साहब एक आदरणीय व्यक्तिमत्व है और आप सभी के मित्र परिवार की तरफ से उनको बहुत बहुत शुभकामनाएं, धन्यवाद। माजी आयुक्त महानगरपालिकेचे मुरलीधर साहेब हे आता शिवनाथजी राठी साहेब संजय वार्ताचे मुख्य संपादक कदम साहेब 2 शब्द बोलतील आता। शुभेच्छा। मी पवन कुमार कटोच मुख्य अभियंता आहे आणि मेन म्हणजे राठी सरांचा मी शेजारी आहे आणि 16 महिन्याआधी मी या ठिकाणी संभाजीनगरला जॉईन झालो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनाथ राठीजी घरी आले। घरी येऊन त्यांनी ओळख करून घेतली आणि सांगितले की आमच्या शेजारीच आहोत आणि काही गरज पडली काही तर आम्हाला आठवण करा। आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्हाला काम पडलं तर जेव्हाही असलं राठीजी बिल्कुल घर को हरदम हजर रहते थे और उनका बहुत सपोर्ट हमको है। तो राठी जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं हम कटोच परिवार की तरफ से, और आपका आशीर्वाद और स्नेह इसी तरह हमारे पर बनाए रखे, ये मैं आपके यहाँ पे व्यक्त करता हूँ और धन्यवाद। नमस्कार। राठी का हमेशा मुलाकात होती रहती है। उनका जो हेल्पिंग नेचर है वो सही में बहुत ही काबिल तारीफ है। हमेशा कभी भी आते हैं तो उनका एक ऐसा क्या बोलते उसको आधार मराठी में जो बोलते हैं वो महसूस होता है। एक बड़े हैं कोई अपने साथ में। जब पीछे सर की तबीयत भी ठीक नहीं थी तो सर राठी उनका रोज आते थे मिलने के लिए और इतने उनकी तबीयत का हालचाल पूछते थे। तो एक दिन से ऐसा लगता था कि अपने घर में कोई बड़ा है। आज आंटी जी से भी मुलाकात हुई तो सर में बहुत अच्छा लगा और उनका नेचर भी इतना पहली बार मुलाकात हुई ऐसा मुझे लगा ही नहीं। राठी जी के लिए मैं 2 शब्द कहना चाहूंगी। तारीफ करूं जिनसे वो अल्फाज नहीं मिलते, तारीफ करूं जिनसे वो अल्फाज नहीं मिलते। आप वो फूल है गुलशन के जो बार बार नहीं खिलते। आपको जन्मदिवस की बहुत बहुत हार्दिक बधाई हमारे परिवार का। धन्यवाद महाराज साहेब। अब्दुल जब्बार की प्रमोटर महाराष्ट्र स्टेट हाई कोर्ट की तरफ से बहुत बहुत मुबारकबाद देते हैं और उनकी दुआ करते हैं कि उनकी उम्र 1000 साल बढ़े। मारवाड़ी महासभा महामंत्री आज हमारे देश मार्गदर्शक विविध संस्थाओं के ऊपर कार्यरत और ऐसा व्यक्तिमत्व है कि हमारे जैसे यंग जवान लोगों को इनकी तरफ से संदेश देना चाहिए कि 75 साल होते हुए भी अभी भी सदाबहार व्यक्तिमत्व उनका, ये बहुत बड़ी बात है। विविध संस्थाओं में काम करते करते समाज के साथ और हमारे जैसे सब कार्यकर्ताओं को साथ में लेके चलना
ये बहुत बड़ा कार्य उनका अभी जो चालू है, इसीलिए मैं उनको बहुत बहुत आभार मानता हूँ, धन्यवाद देता हूँ। आज उनका 75वां जन्मदिन है। 75वें जन्मदिन के ऊपर मैं हमारे छात्र परिवार की ओर से उनको बहुत बहुत बधाई देता हूँ। जय हिंद, जय भारत। आमचे आदरणीय वडील शिवनाथजी राठी साहेब, आम्ही 3 भाऊ आहोत। लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला खूप पुढे नेण्यासाठी खूप मेहनत घेतली। एकदम सुरुवातीच्या हालाकीच्या काळापासून ते आज आम्ही सर्व 3 भाऊ आणि आमची मुलं ही या ज्या स्टेजवरती आहेत या मागे पोहोचण्याचे एकमेव कारण म्हणजे आमचे वडील। त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीला वर्तमानपत्राची सुरुवात केली होती, साप्ताहिक संजय वार्ता म्हणून, जवळपास आजपासून 45 वर्षापूर्वी। त्यानंतर मागील 27 वर्षापासून साहित्यिक संजय वार्ता हे वर्तमानपत्र आपलं चालू आहे। त्यामध्ये त्यांचं मौलिक मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लागतं। आम्हा 3 भावांना, हे आमचे मोठे भाऊ संतोषजी राठी, हा छोटा भाऊ सचिन राठी, हा आता पॉलिटिक्समध्ये पण आहे, आणि आमची मुलं 3 मुलं आहेत। आज 3 मुलं, आमची मुलं सुद्धा चांगल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित होत आहेत। इंजिनियर, CA, इव्हन आमच्या ज्या मुली आहेत त्या इंजिनियर, CA झालेल्या आहेत। त्या सगळ्या त्यांच्याच आशीर्वादामुळे, आमची आई आणि वडील या दोघांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। हे आता 75 वर्षाचे आमचे मुख्य संपादक क्या बात है, उमर 55 और दिल आता केवळ सर्वांनी 75च्या ऐवजी त्यांना करून टाकलेले 55, म्हणजे त्यांचा जेवढा अनुभव आहे 55 वर्षाचा आणि 20 वर्षाचा अनुभव 55 की बात कर दी इन्होंने भी। धन्यवाद खूप खूप कराड साहेब। आता शुभेच्छापासून शब्द आमचे लाडके लोकप्रिय औरंगाबादचे भागवतजी कराड साहेब बोलतील। आज आमच्याच कुटुंबातील एक सदस्य शिवनाथ राठीजी यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं राठी वहिनी, त्यांचे 3 मुलं आणि नातू तिन्ही आणि सर्व परिवार एकत्र येऊन हा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यांची मित्र कंपनी या ठिकाणी आहे। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं शिवनाथजी राठी यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो। त्यांचं वय मी विचारलं तर ते नेहमीच म्हणतात माझं वय 55 आहे, 55 और दिल भी बचपन था। हा डायलॉग आहे त्याचा म्हणजे, पण आज त्यांना 75 वर्ष झाली आणि 75 वर्षामध्ये सुद्धा ते एवढे ऍक्टिव्ह असतात। सकाळी 6:30ला ते ग्राउंडवर आणि अजूनही कुठलाही कार्यक्रम सोडत नाही। अत्यंत चांगला प्रेमळ स्वभाव, सर्वांना समावेश करणारा स्वभाव आहे आणि मी त्यांना खरं तर मेडिकलचा स्टुडंट असल्यापासून त्यांना बघतो। हिस्ट्री अशी आहे की मी विद्यार्थी होतो आणि त्यांचे वडील बाथरूममध्ये पडले, फ्रॅक्चर एक फेमस झाले, तर त्यावेळेस डॉक्टर म्हणून सेवा करणं कामच असतं। राठीजी कुठं असोत नसोत पण मी त्यांची सेवा करणं, ड्रेसिंग करणं, त्यांचं जे काय असेल ते व्यवस्था करत होतो। तेव्हापासून प्रेम जमलं, आमचं मैत्री झाली। पण नंतर त्यांनी ते खेडकर साहेबांच्या फॅमिलीचे होते। खेडकर साहेबांना सुचवलं, खेडकर साहेबांना त्यांनी सुचवलं की ते तुमच्या समाजाचा एक डॉक्टर फार चांगला मिळेल, तुमची मुलगी जमते का बघा। म्हणजे त्यांनी प्रपोजल माझं दिलं आणि ते लग्न जमलं आणि तेव्हापासून सातत्यानं राठी फॅमिली, राठीजींची फॅमिली, कराड फॅमिली, खेडकर फॅमिली एक आहोत। आम्ही एकाच कुटुंबातले आहोत आणि बाबीजी गंगाखेडचे आमच्या गावाकडचे, म्हणून गंगाखेडचे त्यांना चांगली मला माहिती आहे। तर एकंदरीत आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देऊ। त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
आणि मला यायला थोडा उशीर झाला. सकाळी परतूरला मी होतो, माननीय मुख्यमंत्र्यांची सभा होती, मी जालना जिल्ह्याचा प्रभारी आहे आणि मग दुपारी इकडं आलो गंगापूरला आणि गंगापूरच्या काही प्रचार सभा करून आलो आणि मग उशिरा झाला आलो म्हणून मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो नंतर. छत्रपती संभाजीनगर मधील एक सामाजिक कार्यकर्ता आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ऍक्टिव्हली भाग घेणारा कार्यकर्ता म्हणून ज्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं असे ज्येष्ठ पत्रकार, संजय वार्ताचे संस्थापक अध्यक्ष, संस्थापक संपादक श्री शिवनाथजी राठी यांचा जन्म दिवस आहे. 75वा त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहाने अदालत रोड, जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये साजरा केला. त्या निमित्तानं त्यांच्या सर्व कुटुंबातील सदस्य, त्याचबरोबर त्यांचे पत्रकार मित्र, अधिकारी, समाजसेवक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य अत्यंत आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज आम्ही 75वा त्यांचा वाढदिवस साजरा करतोय, पण अशाच प्रकारे त्यांचा 100वा वाढदिवस सुद्धा साजरा करण्याची संधी परमेश्वर आम्हाला मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना उद्याच्या निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या वतीने संधी द्याल का? जर त्यांनी भाजपकडे मागणी केली तर त्यांचा विचार नक्की करू असं परममित्र आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधील सशक्त व्यक्तिमत्व, प्रत्येक कामामध्ये स्वतःला झुकून देणारे आदर्श पिता, त्याचप्रमाणे एक अत्यंत कुटुंबवत्सल ग्रहस्थ आणि या शहराची इत्यंभूत माहिती असणारे ग्रहस्थ. गेली कित्येक वर्ष, जवळपास 25-30 वर्ष माझा आणि त्यांचा सहवास आहे. मी त्यांना विसरू शकत नाही. ते मित्र आहेत, ते सतत माझ्याबरोबर राहिलेले आहेत आणि सतत माझ्याबरोबर राहतील. दिन रह जाते हैं कहानी बनकर, बातें रह जाती हैं यादें बनकर, पर दोस्त तो हमेशा दिल के करीब रहते हैं, कभी मुस्कान बनकर और कभी आंखों में पानी बनकर. राठी साहेब, हे खरोखरच आपण एक कुटुंबवत्सल आणि आदर्श व्यक्तिमत्व आहात. औरंगाबाद शहराची, छत्रपती संभाजीनगर शहराची अतिशय आपल्याला चांगली माहिती आहे. सर्व क्षेत्रामध्ये आपण योगदान देत असतात, मग ते सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असलं तरी आपण पुढं होऊन आपण सगळी कामं करत असतात. आपला मित्रपरिवार अत्यंत चांगला आहे, मोठा आहे, सगळेजण आपले मित्र आहेत आणि अत्यंत स्नेहपूर्ण आपण सगळ्यांची वागत असतात. आपलं स्वास्थ्य चांगलं आहे, असं स्वास्थ्य आपलं 100 वर्षापर्यंत चांगलं राहावं अशीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या आपल्याला अनेक शुभेच्छा देतो. दिन महीने गुजर जाते हैं लेकिन दोस्त हमेशा साथ रहते हैं. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. आणि जीवनामध्ये जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. कुछ भी नहीं रहता यार दुनिया में, रह जाती है दोस्ती. ये दोस्ती कायम रहे, ऐसे ही हम साथ रहे और ऐसे ही आप आगे बढ़ते रहे. आपके स्वास्थ्यपूर्ण जीवन के लिए आपको हजारों शुभकामनाएं. हॅपी बर्थडे टू यू राठी. साहेबांना आमच्या पूर्ण टीमतर्फे, इंडियन ग्रुपतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आमचं खुशनशीब आहे की आमचा वाढदिवस आमच्या हॉलमध्ये होत आहे आणि असं आम्हाला कंटिन्यू भाग्य लाभत राहू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. डॉक्टर श्री मुंगलीकर साहब, हमारे कार्यकुशल चीफ इंजीनियर पवन कुमार जी, हमारे समाज के नेता रामविलास जी सोनी, गोपाल जी अजमेरा, जादू जी, औरंगाबाद टाइम्स के संपादक शोएब भाई खुसरो और सभी हमारे यूट्यूब के संपादक, मुझे बहुत ही खुशी हो रही है कि आप मेरे बहुत वक्त पे आप आए और भगवान ने आपको ये दिल से जो तार
मेरे सोनोने के बहुत जुड़े गए और ये सोनोने जो कर रहा है कार्य गांव में संपादकीय के नाते से ये सराहनीय है, ऐसा मैं कहूँगा। उसका कारण ऐसा है कि मैं जो जिस ढंग से इसको मालूम है खोलेकर को मालूम है मेरा कार्य की शैली, और सोनोने वैसी चल रहा है, सबको मिलना, सबको स्वागत करना, सबको गले लगाना। इसलिए मैं बहुत खुश हूँ। लोग कुछ भी बोले, औरंगाबाद में 200 यूट्यूब है, यूट्यूब वाले ऐसे हैं, सरकार के डिपार्टमेंट लोग बोलते हैं हम यूट्यूब को नहीं बुलाएंगे। तो उसके लिए मैं सोनोने को विनती करता हूँ, सोनोने की औरंगाबाद की एक टीम बनाओ। उस टीम में एक राजेंद्र राणा जैसे जो बड़े बड़े शोएब जैसे लोग हैं, उनको एक सलाहकार मंडल में लेकर बैठ के नाम करें और अपन एक मुख्यमंत्री को निवेदन देंगे कि भाई हमने क्या छोड़ा करें या हमने किसका नुकसान करें। यूट्यूब रात दिन मेहनत करते हैं, उनके एरिया के वो राजा है, लोकमत दिन का राजा है, संजय वार्ता शाम का राजा है, यूट्यूब गड्डी का राजा है, तो उसको भी पूरा सरकार ने शासन में देना चाहिए। मैं उसमें लीड लूँगा, आप पदाधिकारी सब बनो, मैं कार्यकर्ता बन के आपके साथ बम्बई चलूँगा, दिल्ली चलूँगा। और मुझे विश्वास है अभी डॉक्टर कराड़ भी आ रहे हैं, उनको चिपको और उनको बोलो कि दिल्ली में हमारे काम तुमने करने को होना है। मैं उनको बोलता है जाहिर करूँ, दिल्ली में अपने को रहने की सोच वो करेंगे और अपना काम वो करके जाएंगे। मैं कराड़ को दबा के बोलूँगा और वो करेंगे, मुझे भरोसा है। तो आप आए, मुझे बहुत अच्छा लगा। साथी परिवार आपका विनम्र सलोट करता है आपको कि आप आए, बहुत बहुत धन्यवाद। आप भोजन के लिए जाना नहीं, पर ऐसे मेरे कार्यक्रम को आए। अभी किसी ने सवाल किया कि अगले प्रोग्राम क्या है। मैं औरंगाबाद की 18 संस्थाओं में हूँ, जायंट्स क्लब, जायंट्स ग्रुप, सिटी क्लब और प्रेरणा ट्रस्ट, जहाँ 65 बच्चों को दोनों टाइम फ्री में खाना खिलाते, उनको साइकिल अपंगों को हम खड़ू बनाना, फाइल बनाना, सिलाई, उसके बाद ये लाइटिंग का काम, ये सब सिखा के उनको नौकरी को लगाया। अभी तक 92 बच्चों को हमने नौकरी को लगाया। अभी दिवाली को मारवाड़ी महासमाज की ओर से 151 साड़ियाँ बांटे, 151 मिठाई के डब्बे बांटे और 4 साइकिलें दी। और वापस मोटे के ऊपर में हम साड़ियाँ बांटने वाले हैं और सिलाई मशीन भी देने वाले हैं। तो समाज के ओर से हम जितना होगा उतना प्रयास कर रहे हैं और यूट्यूब को आगे लाने की जवाबदारी मैं लेता हूँ। आप एक ही रखो, एक ही अगर है तो अपना बहुत बड़ी ताकत होती है। और दिल्ली बम्बई हमको लेटर पैड पे निवेदन दे के उनको पकड़ के, मुख्यमंत्री को पकड़ के अपने को क्या सहूलत मिलती उनके नियम से देखना है। तो धन्यवाद, जय हिंद। आप आए, सभी मेरे मित्र आए, हमारे खासतौर पर मैनेजर सोमनाथ भाऊ यहाँ पे उपस्थित है, मेरे लिए खास, उनका भी मैं आभार मानता हूँ। और खासतौर पर शोएब भाई को भी आभार, सभी का आभार।